नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण अतिथी देवो भव ही वामन चोरगडे यांची कथा अभ्यासाला सुरुवात केलेली होती आणि ही कथा पाहत असताना लेखकाने ग्रामीण जीवन हे केंद्रस्थानी ठेवून या कथेचं लेखन केलेलं आपल्याला लक्षात आलेलं आहे. एवढंच नाही तर आपली संस्कृती आणि आपल्या संस्कृतीमध्ये असणारं बैलांचं स्थान किंवा बैलांविषयीची असणारी कृतज्ञता हा देखील महत्त्वाचा भाग या कथेमध्ये लेखकाने साकारलेला आहे. आणि विशेषत्वाने आपल्या देशातील महिलांची स्थिती ही मांडत असताना अगदी कमी वयापासून भारतातल्या स्त्रियांच्या कष्टाला सुरुवात होते आणि उमेदीचा काळ केव्हा निघून जातो हे सुद्धा कळत नाही, या संबंधीचं देखील विवेचन चिंतन लेखकाने या कथेमध्ये केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी बायजाला प्रातिनिधिक रूपामध्ये आणलेलं आहे. बायजा देखील गेल्या 8 महिन्यांपासून अविश्रांतपणे काबाड कष्ट करत असते. हे आपण भारतीय स्त्रीचे कष्टाळू जीवन हा मुद्दा अभ्यासत असताना किंवा या मुद्द्याअंतर्गत हे सगळं विवेचन गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आज आपल्याला पाहायचं आहे पाटलाचा उदारपणा. या कथेतला पाटील जो आहे तो पाटील जाणीव ठेवणारा आहे. पैकू या पाटलाच्या घरी नोकर म्हणून काम करत असतो. बायजासुद्धा काबाड कष्ट करत असते आणि जवळपास 20 वर्षांपासून बायजा आणि पैकू पाटलाच्या घरी काबाड कष्ट करत असतात. आणि काबाड कष्ट करत असताना त्यांनी कधी ऊन म्हटलेलं नसतं, कधी पाऊस पाणी म्हटलेलं नसतं. अगदी रात्रंदिवस ते पाटलाच्या घरी कष्टात राहतात आणि त्याचा फायदा पाटलाच्या शेतामध्ये प्रचंड उत्पन्न होतं. फळबागा बहरून येतात आणि एकंदरच दिवसेंदिवस पुन्हा जर समजा आपण पाहिलं तर पाटलाचं वय होतं, पाटील वयोवृद्ध होतात आणि कालांतराने त्यांची शारीरिक प्रकृती बरी नसते आणि आता त्यांना वाटतं की आता आपण काही दिवस जगू शकत नाही आणि म्हणून ते मरण्याच्या उंबरठ्यावर असताना ते बायजाला जवळ बोलावून घेतात आणि मरण्यापूर्वी बायजा आणि पैकूला 8 ते 10 एकर जमीन दान देतात. आणि त्यावेळेला बायजाच्या मनामध्ये पाटलाविषयीची एक आदराची भावना निर्माण होते आणि एक कृतज्ञतेची जाणीव तिच्या मनामध्ये निर्माण होते आणि ती पाटलाच्या पाया पडते. आणि तेव्हा पाटील प्राण सोडतो. इथपर्यंतचा भाग जर समजा आपण पाहिला तर या कथेतला पाटील कशा प्रकारे मोठ्या मनाचा आहे, उदार मनाचा आहे हे आपल्या लक्षात येतं. कालांतराने त्यांनी हा जो कोणता पैकू आहे या पैकूने त्या मालकाच्या परवानगीनेच नोकरी सोडलेली असते. मालकाच्या परवानगीने म्हणजे त्या पाटलाच्या घरी त्यांची काही मुलं वगैरे असतात त्यांच्या परवानगीनेच. आणि पाटलाच्या विषयी त्याच्या मनात असणारा जो कोणता जिव्हाळा होता तो जिव्हाळा मात्र त्यांनी कायम ठेवलेला असतो आणि तो जिव्हाळा कायम ठेवून तो नोकरी सोडतो. आणि जी काही 8 ते 10 एकर जमीन पाटलाने दिलेली असते ती पडीक जमीन असते आणि ती पडीक जमीन आपण कसावी अशा प्रकारचा विचार बायजा आणि पैकू यांच्या मनामध्ये येतो. आणि म्हणून ते दसऱ्याच्या मुहूर्तावरती दसऱ्याच्या दिवशी पहिली कुदळ त्या पडीक जमिनीमध्ये ते मारतात आणि दोघांच्याही मनामध्ये एक आशा निर्माण होते, आशा पल्लवित होते. काही दिवसांनी आपल्याला सुखाचे क्षण येतील, आपल्या कष्टाला फळ मिळेल, अशा प्रकारचा आशावाद बायजा आणि पैकू यांच्या मनामध्ये निर्माण होतो.
आणि म्हणून सकाळपासून बाईजा काम उरकत असते. बैलांना चारा पाणी घालणे असेल किंवा आपल्या मुलगा आणि नवऱ्यासाठी भाजी भाकरी करणं असेल, हे सगळं काम ती आटपत असते. आणि काम आटवायच्या वेळीच म्हणजे आता सूर्य मावळतीला गेलेला असतो आणि पैकू बैल घेऊन घरी येतो. परंतु पैकूच्या मनामध्ये उदासपणा बायजाच्या लक्षात येतो. तो जेवण करतो आणि जेवण करून एका खोलीच्या कोपऱ्यात अंथरूण टाकून तो आडवा होतो. बायजाने काम सगळं आटोपलेलं असतं. मुलाच्या अंगावरती ती पांघरून टाकते आणि मग पैकू जवळ जाते. पैकू निराश होऊन कपाळावरती हात तो ठेवलेला असतो. त्याला काही झोप लागत नाही. आणि मग बायजा त्यांना म्हणते, तुम्ही असे उदास का आहात? जेवणसुद्धा तुम्ही नीट केलेलं नाही. तो म्हणतो, तसं काही नाही. आणि मग खरं तर तुम्ही आनंदात असायला हवं, असं ती आपल्या पतीला म्हणते आहे. कारण आनंदात तुम्ही असायला का हवं असं ती म्हणते आहे. उद्या आनंदाचा दिवस आहे, अर्थात आनंदाचा सण आहे. आणि आपल्या घरी असणारे लाल्या ढवळ्या याला साज घालायचा आहे. आणि अशा पद्धतीचा आनंदाचा क्षण असताना तुम्ही उदास का? तेव्हा पैकू म्हणतो, तुझं खरं आहे. उद्या पोळ्याचा सण आहे. लाल्या ढवळ्याचा हा पहिलाच पोळा आपल्या घरचा असणार आहे. आणि उद्या असणारा पोळा आपल्या घरचाही पहिलाच पोळा आहे. कारण त्यांनी आजपर्यंत पाटलाच्याच घरी त्यांनी दिवस काढलेले होते. आणि हे सगळं करताना, हा सण असताना माझ्याकडे पैसे नाहीत. होते 3 ते 4 रुपये, परंतु तेही खर्च झालेले आहे. आणि त्यामुळे मी उदास आहे. म्हणजे उदास असण्याचं कारण पैकूंनी बायजाला या पद्धतीनं सांगितलेलं असतं. म्हणजे हा प्रसंग जर समजा आपण पाहिला तर असं आपल्या लक्षात येतं की अगदी साधा सण करण्याची सुद्धा कुवत अनेक कुटुंबांमध्ये असताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आपण मुद्दा कोणता पाहतो आहोत? दारिद्र्य हा मुद्दा आपण पाहतो. म्हणजे बायजा आणि पैकू हे कुटुंबसुद्धा अगदी दारिद्र्यामध्ये दिवस काढते आहे. ठीक आहे, 8 ते 10 एकर जमीन पाटलाने त्यांना दिलेली आहे, परंतु अजूनही त्या शेतीतून उत्पन्न त्यांच्या घरामध्ये आलेलं नाही. अजूनही ते दारिद्र्यामध्ये दिवस काढत आहेत. म्हणजे अगदी पोळा सण साजरा करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. म्हणून हा पैकू निराश होतो आहे, उदास होतो आहे. परंतु नवरा उदास आहे म्हणून त्या उदास असणाऱ्या नवऱ्याला ती म्हणजे कारण विचारते आहे. म्हणजे आपल्या नवऱ्यांनी अशा पद्धतीनं उदास असू नये असं तिला वाटतं. कारण दुसऱ्या दिवशी आनंदाचा क्षण असतो, दुसऱ्या दिवशी सण असतो. म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं आहे, सणासुदीला वाईट बोलू नये किंवा सणासुदीच्या वेळेला घरामध्ये किरकिर करू नये. म्हणजे अशा प्रकारचे पारंपरिक संकेत आहेत. आणि म्हणून तसं बायजालासुद्धा वाटतं आहे की आता आनंदाचा दिवस असल्या कारणामुळे घरामध्ये तशा प्रकारचं निराश अशा प्रकारचं वातावरण असू नये. म्हणून ती नवऱ्याला म्हणते आहे की असं निराश तुम्ही का आहात? आणि त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. पोळा सण साजरा करायचा आहे, परंतु पोळा सण साजरा करत असताना माझ्याकडे 3-4 रुपये होते, ते खर्च झालेले आहेत आणि माझ्याकडे आता पैसे नाहीत. मग पोळा सण साजरा कसा करायचा या विचारामुळे हा चिंतित झालेला आहे. खरं तर जर समजा नवरा संकटात असेल किंवा अडचणी घरामध्ये असतील तर बायकोने ते सावरायला पाहिजे. तरच या संसाराचा गाडा चांगल्या पद्धतीनं चालू शकतो. नाहीतरी बायको वेगळ्या मार्गाने जाते आहे, नवरा एका वेगळ्या मार्गाने जाते आहे. दोघांमध्ये कुठल्याच प्रकारे ज्याला आपण काय म्हणू शकतो एकमत नाही. असं असेल तर संसाराचा गाडा नीट चालणं शक्य नाही.
परंतु संसाराचा गाडा चांगल्या पद्धतीनं चालवणारं हे कुटुंब आहे. नवऱ्याने सगळं काही करावं अशाही प्रकारचा विचार न करणारी ही बायजा आहे. तिनं काय केलेलं असतं की जेव्हा त्या धुऱ्याचा चारा ती आणायची बैलांना टाकण्यासाठी आणि त्या चाऱ्यातला काही भाग, त्या चाऱ्यातला काही हिस्सा ती विकायची. हे नवऱ्याला कळालेलं नव्हतं, म्हणजे पैकूला तिने सांगितलेलं नव्हतं. आणि तो चारा विकून तिने 4 ते 5 रुपये जमा केलेले असतात. आणि मग आता ती सांगते आहे, जेव्हा नवरा अडचण सांगतो त्यावेळेला ती सांगते आहे की आता निराश व्हायचं काही कारण नाही, पोळा आपल्या घरामध्ये साजरा होईल. कारण मी 4 ते 5 रुपये जमविलेले आहेत. मुख्या जनावरासाठी असणारा जो कोणता चारा होता त्यातलाच काही हिस्सा मी विकला आणि विकून पैशांनी जमा केलेले आहे, असं ती नवऱ्याला सांगते. मग तेव्हा कुठं बायजा आणि पैकू यांच्या घरामध्ये आनंदाचं पुन्हा एकदा वातावरण निर्माण होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, प्रचंड दारिद्र्य आहे, प्रचंड दारिद्र्य आहे, परंतु दारिद्र्य असताना त्यातून मार्ग काढणारे ग्रामीण भागामध्ये अशा अनेक कुटुंब आहेत. जरी समजा अनेक प्रकारच्या अडचणी संसारामध्ये आल्या तर त्यातून मार्ग काढणारे अशा प्रकारचे सकारात्मक विचार करणारे कुटुंब आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे ही वस्तुस्थिती लेखकाने इथे नमूद केलेली आहे. म्हणजे दारिद्र्याबद्दल विवेचन करत असताना दारिद्र्यामुळे निराश होऊन लोक जीवन संपवणे हे योग्य नाही. आता तशा प्रकारचा संदर्भ या कथेमध्ये आलेला नाही, परंतु लेखक एक सकारात्मक दृष्टिकोनातून इथे मांडणी करत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढण्याची धडपड आपल्याकडे असणं आवश्यक आहे, किंवा तशा प्रकारची आपली मानसिकता असणं आवश्यक आहे. कारण दिवस सारखे नसतात. आजच्या दिवसासारखा उद्याचा दिवस नसतो. असंही आपल्याकडे म्हटलं जातं आहे की सावली आपली स्थिर नसते, म्हणजे दिवस बदलत असतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात. एक उदाहरण फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की APJ अब्दुल कलाम यांचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल. आपल्या देशाच्या सर्वोच्च पदावरती ते विराजमान झालेले होते आणि त्यांचं पूर्वायुष्य जर समजा आपण बघितलं तर रेल्वेच्या डब्यामधून पेपरचे गठ्ठे टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचं पुस्तक जर समजा तुम्हाला भेटलं, अग्निपंख नावाचं त्यांचं पुस्तक आहे, आत्मचरित्र त्यांचं आहे, ते जर समजा तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येऊ शकेल. सांगायचं तात्पर्य हे आहे की परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमधून मार्ग जर समजा आपण काढलो, तशा प्रकारची आपली धडपड जर समजा आपण राहिली तर निश्चितपणानं आपल्याला त्या समस्येमधून बाहेर पडता येऊ शकतं, हे मात्र निश्चित आहे. तेव्हा आपण इथे थांबूया. अजून काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.